येणार? नाही, यामध्ये असं आहे की आपण तो मुद्दा फार महत्त्वाचा म्हटलेला आहे आणि आपण जो कायद्याचा उल्लेख केला तो खरंच मोठा नाव आहे, पण त्याला आपण जादूटोणा विरोधी कायदा असं म्हणतो 2013चा जो आहे तो. आणि त्या कायद्यामध्ये हे सगळं आलेलं आहे आणि त्या हो. कायद्याची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा पण आहे. पण महाराष्ट्राला हे अद्याप माहिती नाही की 2013 ते 2026 पर्यंत याच्याखाली किती खरं म्हणजे की केसेस दाखल झाल्या आणि त्यामध्ये किती लोकांना शिक्षा झाली. आपण कायदे प्रचंड प्रमाणात करतो आणि या बाबतीत मी कालच माझं ट्विट केलेलं आहे, पोस्ट केलेली आहे की हे आपण सगळं आता कुंभार साहेब किंवा बाकीचे तुमच्यासारखे कोणी सगळे हे ॲक्टिव्हिस्ट आहेत, यांनी खरं म्हणजे की हे विषय काढल्यानंतर किंवा कुठेतरी गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळं होतं. म्हणजे हे पोस्ट मॉर्टेम होतं आहे. आता हे कदाचित बाहेर आलंच नसतं तर कदाचित हे काही झालेलं नसतं. त्यामुळे असंच चाललं असतं किंवा किंबहुना हे गेले 10-15 वर्ष असंच चाललेलं आहे. आता हे चालू नये म्हणून आपल्याकडे यंत्रणा नाही आहे का? आपल्याकडे 100% प्रिव्हेंटिव्ह यंत्रणा 1905 पासून आहे. फ्रेझर कमिशन होतं त्यावेळेस आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक असा स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट असं महाराष्ट्र गुप्त वार्ता विभाग 1905 पासून आपल्याकडे आहे आणि तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची यंत्रणा आहे की समाज स्वास्थ्य कसं आहे, लॉ अँड ऑर्डर कशी आहे आणि त्याच्यामध्ये सांप्रदायिक काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत का, महिलावरती काही अत्याचार होतात का, याची दैनंदिनरित्या त्यांनी खरं म्हणजे की माहिती गोळा करायची असते आणि ती राज्य शासनाला दररोज संध्याकाळी पाठवायची असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आयुक्त जो असतो गुप्त वार्ता विभागाचा त्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना आणि होम मिनिस्टरला सकाळी त्यांचं कामकाज सोडवण्यापूर्वी सांगायची असते. मग हा विभाग करतोय काय? खरं म्हणजे की आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतो, पण तो नुसता जिल्हाधिकारी नसतो, तो जिल्हा दंडाधिकारी पण असतो. आता जिल्हा दंडाधिकारी म्हणजे काय की त्याने त्याच्या जिल्ह्यामध्ये हे काय चाललेलं आहे की काही चुकीचं काही घडतंय का, काही कायद्याच्या विपरीत काही घडतंय का, जादूटोणा विरोधात काही घडतंय का, जमिनीच्या बाबतीत काही घडतं की ह्याचे कान आणि डोळे उघडे पाहिजेत. पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे आय एस अधिकाऱ्यांनी त्यांचा हा जॉब जिल्हा दंडाधिकारी जो आहे तो विसरून गेलेले आहेत. कारण म्हणजे की हे इतकं महत्त्वाचं आहे की ह्या जिल्हाधिकाऱ्याला जर त्यांनी जर ठरवलं ते असं घडूच शकत नाही. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह होऊ शकतं. घडून गेल्यानंतर शिक्षा होईल, मग त्यामुळे तेजस्विनी सातपुतेचं त्याच्यामध्ये SIT होईल, हे सगळं होईल, त्याचा उपयोग नाही. पण सफर झालेल्या आहेत महिला काहीतरी त्याच्यामध्ये आणि मग करण्यात काही अर्थ नसतो. पण शासन व्यवस्था अशी आहे की घडूच नये म्हणून हे SIT आहे. आता मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी होतो मग साधं उदाहरण सांगतो. 2003 ते 5 नाशिकला मी दररोज ह्या SITच्या लोकांशी संपर्कात असायचो. त्याचबरोबर तिथे इंडियन इन्फॉर्मेशन ब्युरो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, त्यांचा अधिकारी होता नाशिकला, त्याच्याशी दर आठवड्याला असायचो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची तलाठी आणि त्याच्यामध्ये इतर काही जे लोक दररोज गावामध्ये फिरत असतात, वासुदेव नावाचा एक प्रकार आहे, त्यालाही आम्ही संपर्कात असतो. त्यामुळे अशा गोष्टी जिल्हाधिकाऱ्याला माहितीच पाहिजेत. आता नाशिकचे जिल्हाधिकारी किंवा सगळ्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना खरं म्हणजे क्वेश्चन केलं पाहिजे समाजाने आणि शासनाने की हे सगळं होत असताना तुम्ही काय करत होते आणि हे SIT काय करत होते. SITचे जे आयुक्त आहेत, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे जे आयुक्त आहेत, त्यांनी काय केलं हे नंतर होईल, पण हे सफर झाले त्याचं काय होतं आहे. मला वाटतं की पुन्हा एकदा समाजाने पोस्टमॉर्टम तर फार चांगलं होतं. आता याच्यामध्ये समजा कुंभार साहेबासारखे किंवा इतर कोणी जर कार्यकर्ते आले नाही ते असंच राहील, शासनावरती दबाव येणार नाही. अर्थात शासनाने स्वतःहून बरेच सगळ्या गोष्टी केल्या, शासनाचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. पण अभिनंदन मी याच्यासाठी करत नाही आहे की प्रिव्हेंट काय केलं नाही मग, आणि कायदे आपलं प्रिव्हेन्शनचं की अशा घटना घडू नयेत म्हणून. मग तिथे जिल्हाधिकारी काय करत होता, तिथे SITचे लोक काय करत होते आणि तिथे इतर यंत्रणा काय करत होते की ज्यांच्या नाकाखाली हा राजरोसपणे असा धुमाकूळ घालतोय आणि समाजाला एक असं कीड त्यांनी सुरुवात केली होती आणि त्याचे बटीक हे सिनियर IAS ऑफिसर त्याच्यामध्ये होतात. मला वाटतं की आपण हे तर हे करावंच, त्याला शिक्षा होण्याच्या बाबतीत ते पुढे जावंच. पण हे जे फेल्युअर झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये की काहीतरी घटना घडते मग त्याच्यावरती आयोग होतो. गेल्या वर्षी काहीतरी नाशिकमध्ये पुन्हा एकदा अशा काही क्लिप्स आल्या होत्या, मग ते काही गदारोळ चालला तर मग सगळं विसरले. पण हे घडतंच कसं, हे घडू नये म्हणून ही जी यंत्रणा आहे ज्याच्यावरती पैसा खर्च होतो, ज्याच्यावरती तुमचे अपर मुख्य सचिव गृहापर्यंत त्यांची हे असतं, नियंत्रण असतं, होम मिनिस्टरचं नियंत्रण असतं. मला वाटतं की हे असं घडत नाही आणि ही यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित करणं गरजेचं आहे. अन्यथा आजही आपण 2 महिन्यापूर्वीचा जर विचार केला तर त्यावेळेस ते चालूच होतं. चालू तसं नाही, पण आजही अजून वेगळ्या फॉर्ममध्ये चालू असेल. बीडमध्ये जे काही 15-20 वर्ष चालू होतं हे काही तुमच्या राज्य गुप्त वार्ता विभागाला माहीत नव्हतं का? असे खूप भयानक प्रकार चाललेले असतात. पण जळगावमध्ये हे सगळं चाललेलं असतं, आजही चाललेलं असेल, पण ते केवळ एक्सपोज झालेलं नाही म्हणून आहे. म्हणून हे चालू न देण्यासाठी 1905 पासूनची जी यंत्रणा महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे
फ्रेझर कमिशन नंतरची SID किंवा राज्य गुप्तवार्ता विभाग आणि जिल्हाधिकारी दंडाधिकारी म्हणून हे कार्यान्वित केलं पाहिजे. अन्यथा असे भयानक प्रकार घडतील आणि काही प्रकार तर कधीच उजेडात येत नाहीत. हे काही प्रकार हे असेच राहतात, महिला सफर होतात, सामान्य नागरिक सफर होतो आणि मग हे असे धनदांडगे. आता ह्या जो खरात आहे त्यांनी काही एका दिवसात इतकी मोठी माया जमवलेली नाही, काही वेळ गेलेला आहे आणि ते वेळ जाताना मग बाकीचे लोक काय करत होते, ह्या महिला सफर झाल्या त्यावेळेस बाकीची यंत्रणा काय करत होती. मला वाटतं की समाजाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा ह्या गोष्टी रिपीट होत राहतील. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे